मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा दिलाय। त्यांच्या या आंदोलनाला मराठा मावळा संघटनेने पूर्ण पाठिंबा जाहीर केलाय। शुक्रवारी अंतरवली सराठी येथे मराठा मावळा संघटनेच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। यावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि सुरू असलेल्या आरक्षणाच्या लढ्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिकराव शिंदे पाटील यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला संघटनेचा पूर्ण पाठिंबा राहणार असल्याची माहिती दिली। दरम्यान 29 ऑगस्ट पासून होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या विविध संघटनांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून पुढील काळात आंदोलनाची दिशा काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। ज्यावेळेस मी पाटलाबरोबर चर्चा केली की हैदराबाद गॅजेट काय आणि हैदराबाद गॅजेटमध्ये काय होणार आणि भविष्यात काय करायचं, ज्या हैदराबाद गॅजेटबद्दल पाटलासोबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर मी या मताला आलोय की हैदराबाद गॅजेट जे आहे ते भविष्यामध्ये मराठा समाजाला फायदेशीर आणि उपयोगी आहे। त्यामुळं मराठा मावळा संघटना पाटलासोबत आहे। आता जरांगे पाटलाच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनात तुम्ही सक्रिय सहभाग नोंदवणार, याबाबत काही चर्चा झाली? बिलकुल पाटलाला सांगितलं आम्ही की गेल्या 4 वर्षापासून जरांगे पाटलासोबत मराठा मावळा संघटना पूर्ण ताकदीनं आहे। भविष्यातही मरेपर्यंत मराठा मावळा संघटना पाटलासोबत ताकदीनं उभं राहणार आणि 29 तारखेच्या मोर्चाला सुद्धा मराठा मावळा संघटना महाराष्ट्रातली सगळी आम्ही पाटलासोबत राहणार आहोत।